नमस्कार शेतकरी बांधवांनो, लाडक्या बहिणींचा नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला आणि काहींना झाला नाही याची कारणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत। तर अनेक लाडक्या बहिणी काही चिंतित आहेत, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आपण ई-के-वाय-सी तर केली आहे, आपली ई-के-वाय-सी कंप्लीट झालेली आहे आणि लाडक्या बहिणींचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता काहींना जमा झालेला आहे, तरी काही महिलांना जमा झालेला नाही। त्यामुळं काही महिला चिंतित होत्या, आपला हप्ता कशामुळे आला नाही, त्याची कारणे काय असू शकतात। तर याचा व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सारासार विचार करणार आहे व यांची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे। तरी ज्या लाडक्या बहिणींना त्यांच्या संपूर्ण हप्त्याची माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग लाडक्या बहिणींसाठी या हप्त्याची काही कारणे आहेत ते आपण समजून घेऊयात। तर लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला आणि काहींना नाही, याची कारणे खालीलप्रमाणे आहेत, तरी सर्व महिलांनी काळजीपूर्वक समजून घ्यावेत। तर पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे ई-के-वाय-सी पूर्ण न करणे। काही महिलांनी ई-के-वाय-सी केली नाही आणि त्यांचा हप्ता जमा झालेला नसावा, हे सुद्धा एक कारण असू शकतं। दुसरं कारण म्हणजे कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरी। ज्या कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरी असेल तर त्यांचाही हप्ता जमा झालेला नाही, हेही कारण मुख्य असू शकतं। तिसरं कारण म्हणजे 4 चाकी वाहन। असं नमूद केलं आहे या योजनेच्या जी-आरमध्ये, ज्यांच्याकडं 4 चाकी वाहन असेल त्यांचाही हप्ता इथून पुढे बंद होणार आहे। चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे 2 पेक्षा जास्त लाभार्थी। ज्या घरामध्ये 2 व त्यापेक्षा जास्त लाभार्थी पहिल्यापासून लाभ घेत होते, परंतु आत्ता त्यातील 2च लाभार्थ्यांना हप्ता जमा झालेला आहे व तिसऱ्या लाभार्थ्याला जर हप्ता जमा झाला नसेल तर त्यांनी समजून जायचं की आपला हप्ता बंद झालेला असावा। पाचवं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त। काहींना पहिल्यापासून हप्ता येत असेल, परंतु ई-के-वाय-सी केल्यामुळे संपूर्ण डिटेल्स सबमिट केल्यामुळे आपले वार्षिक उत्पन्न हे त्यांना समज असेल, त्यामुळे आपला हा सुद्धा हप्ता बंद झालेला हे सुद्धा कारण असू शकतं। आणि 6वं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आयकर भरत असल्यास। आयकर हा जे लाभार्थी भरत होते त्यांचा हप्ता इथून पुढे बंद झालेला आहे, अशी ही कारणे आहेत। आणि ज्या महिलांना वाटत असेल की आपला अगोदरचे संपूर्ण हप्ते आलेले आहेत व नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही, परंतु या 6 कारण वगळून अदर कोणतेही कारण असेल परंतु तरीही हप्ता जमा झाला नसेल, तर त्या लाडक्या बहिणींनी चिंता करायची गरज नाही, कारण नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून बँक खात्यामध्ये पडण्यास सुरुवात होत आहे। तरी काहींचा बँकेचा प्रॉब्लेम, आधार लिंकचा प्रॉब्लेम असेल तर तोही हप्ता येण्यास वेळ लागू शकतं, कारण हा हप्ता शासन डायरेक्ट आधार लिंक खात्यामध्ये पोचवतं। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला नाही त्यांनी समोरील कारणे आपल्यापैकी आहेत का चेक करावीत व ज्या महिलांना एकही कारण असेल आणि हप्ता आलेला नसेल तर त्यांनी चिंता करण्याची गरज नाही, त्यांना हप्ता लवकरच जमा होणार आहे। तरी असा हा लाडक्या बहिणींचा योजनेचा कारणेचा हा व्हिडिओ आहे। तरी आणि कोणती माहिती आपल्याला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, कारण आपण त्यावर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूयात। तर लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा व कमेंटमध्ये आपली कोणतीही अडचण असू द्या मांडायला विसरू नका। तर धन्यवाद।